This month 2025 at the Maharashtra Police Headquarters, underscoring the state's commitment to digital safety and cyber literacy. The event aimed to raise public awareness about cyber threats and promote responsible online behavior. At the inauguration of Cyber Awareness Month 2025 held at the Maharashtra Police Headquarters in Mumbai, Chief Minister Devendra Fadnavis highlighted the increasing relevance of cybercrime awareness among the current generation. He remarked that although many people were using artificial intelligence appropriately, some were misusing it in harmful ways. He warned that the cyber criminals had become highly advanced, even capable of imitating names and voices. He urged citizens to take responsibility for verifying the identity of individuals sharing information online, stating that such vigilance could help prevent cybercrime. Actor Akshay Kumar, who also spoke at the event, stressed the need to educate children about cybercrime. He mentioned that while many had spoken about the role of police in tackling cybercrime, he felt it was equally important for schools to introduce cybercrime awareness in their curriculum. He observed that cybercrime was becoming more prevalent in society and emphasized the importance of preparing children to deal with it. सुप्रसिद्ध अभिनेते श्री अक्षय कुमार जी, सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती राणी मुखर्जी, विजेटीआय चे डॉक्टर फारूक काझी जी, IIT बॉम्बे चे प्रोफेसर मंजेश अनवाल, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ पोलीस अधिकारी, आपल्या लिंकच्या थ्रू आपल्याशी जुळलेले सर्व पोलीस अधिकारी, उपस्थित विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कन्सल्टंट्स आणि उपस्थित सर्व मीडियाचे आमचे मित्र, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, सायबर अवेअरनेस मंथ हा संपूर्ण देशामध्ये आपण साजरा करतो आणि हा जो की अवेअरनेसचा कार्यक्रम आहे, आजच्या सायबर युगामध्ये सायबर क्राईम प्रिव्हेंट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर तो शोधून काढणं, गुन्हेगाराला शिक्षा देणं हे तर महत्त्वाचं आहेच, पण त्या गुन्ह्यामध्ये जो फायनान्शियल लॉस होतो, जो मेंटल ट्रॉमा होतो, तो गुन्हा शोधून काढल्यानंतर आपल्याला रिव्हर्स करता येत नाही. आणि म्हणूनच जेवढा जास्तीत जास्त अवेअरनेस तयार करून आम्ही हे गुन्हे प्रिव्हेंट करू शकू, ते अतिशय महत्त्वाचं आहे. आज आपल्या सगळ्याच वक्त्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे. या क्राईमची व्याप्ती काय आहे, तर एक छोटंसं उदाहरण सांगतो की मी स्वतः YouTube ब्राउज करत होतो आणि माझं एक भाषण दिसलं, त्याला काहीतरी सबटायटल होतं, म्हणून मी ते उघडलं. मीच भाषण करत होतो, आवाजही माझाच होता, पण भाषण वेगळंच होतं. मी सांगत होतो की परवाच कुठल्या तरी डॉक्टर शेट्टीचं एक औषध मी वापरलं आणि हे अतिशय चांगलं औषध होतं आणि आपण देखील हे औषध वापरा. आता डॉक्टर शेट्टी काळा का गोरा मी बघितलेला नाही. सुप्रसिद्ध अभिनेते श्री अक्षय कुमार जी, सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती राणी मुखर्जी, विजेटीआय चे डॉक्टर फारूक काझी जी, IIT बॉम्बे चे प्रोफेसर मंजेश अनवाल,